अनैसर्गिक शक्ती कधी, कुठे, कशी मागे लागेल हे कोणालाच सांगता येणार नाही. या चक्राच्या फेऱ्यात एकदा माणूस अडकला की त्यातून बाहेर पडणं अवघड. यात अडकण्यासाठी एक छोटीशी गोष्ट पुरेशी असते आणि त्रास सुरू. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार किंवा पंचक, तिथी कोणतीही असू दे, एकदा घटका जवळ आली की ते आपल्याशी एकरूप होतात आणि मग सुरू होतो तो काळ आणि वेळ यांचा फेरा. आणि मग त्रास सुरू झाला की कितीही दवाखाने पालथे घातले तरीही त्याचा काहीच फरक पडत नाही. तुमच्यासोबतही हेच होतंय का? चला, आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो हे कशामुळे होतं आणि काही दिवसांपूर्वी घडलेली घटनासुद्धा सांगतो. आता हे जे रस्त्यावर तुम्ही बघत आहात हे खास करून शनिवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तुम्हाला दिसेल. शनिवार आणि त्यात पंचक असेल आणि जर चुकून यावर तुमचा पाय पडला तर आजकाल लोक कितीही बोलत असले, आम्ही यावर विश्वास ठेवत नाही, ही सर्व अंधश्रद्धा आहे. मग हे रस्त्यावर कोण टाकतं? हे काय आपोआप येतात का हवेत उडून? मग अशा लोकांना रस्त्यावर टाकताना जर कोणी बघितलं तर त्याला जाब विचारण्याची कोणाची हिंमतही होत नाही. म्हणजे हे बरं आहे की आपल्या घरातून ही पनवती बाहेर काढायची आणि दुसऱ्यांच्या मागे लागण्यासाठी रस्त्यावर बिनधास्त टाकायची. आणि ही वृत्तीच मुळात आजच्या लोकांमध्ये आहे. आपले पहिले शत्रू आपलीच लोक आहेत. आणि कोणी चुकून गर्दीच्या वेळी कोणाचा पाय यावर पडला तर पुढे होणाऱ्या त्रासाची जबाबदारी कोण घेणार? हे असलं रस्त्याच्या बाजूला किंवा पाण्यात टाकण्यापेक्षा बिनधास्त रस्त्यात टाकून ही लोक निघून जातात. आणि पुढे काय? त्यांना काय करायचे? हा प्रकार अगोदर बंद करा. तुमच्यासारख्यांमुळेच एखाद्याला अजून त्रास होतो. त्यांचं कोण निस्तरणार? तुम्ही तर तिथून पसार झालेले आहात. आजच्या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं आहे की असलं करू नका. कारण ज्यांचे ग्रह चांगले नसतात त्यांना फार त्रास होतो. काल एका मुलाची केस माझ्याकडे आली. तो मुलगा गेल्या 3 ते 4 आठवड्यापासून आजारी होता. मग थोडा कौल लावल्यानंतर त्या कौलात दिसलं की गर्दीतून चालताना अचानकपणे त्याच्या पायाखाली ते लिंबू आलं. तेव्हापासून ब्लड टेस्ट केल्या तरी देखील ते रिपोर्ट नॉर्मल आहेत. आणि हिथं कौलात सापडलं की पायाखाली काहीतरी वस्तू आली आणि त्याचा त्रास हा त्याला आता भोगायला लागतोय. आता हे उतारा केल्यानंतर त्याचं निघालं. आता काही दिवसात फरक पडेल. काही ठिकाणं लवकरच सापडतात, काही ठिकाणं लवकरच सापडतही नाहीत. मग त्रासातून जाणारा वाचेलच याची शाश्वती कोणाला देता येत नाही. म्हणून जरा शहाण्यासारखं वागायला शिका. आणि पटलं तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे अशाच विषयांसंदर्भात मी मार्गदर्शन करत असतो. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी जर तुम्हाला हवी असेल तर श्री दत्त लीलामृत, सिद्ध लीलामृत या पोथीचं संपूर्ण वाचन या आय बटनावर क्लिक करा. तिथे तुम्हाला व्हिडिओमध्ये ते लिंक दिसेल. त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण वाचन केलेलं आहे. तुम्ही दिवसातून शक्य होईल तितकं मोठ्याने ते व्हिडिओ लावू शकता. तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या आणि काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.